नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सर्व? तर गाईज आता मी चाललेलो घरी. इथे घरी जायची तयारी चालू होती आणि आम्ही रस्त्यातच थांबलेलो. सुखाई देवस्थान चिपळूणला. तर म्हणजे तो देव एवढा भारी होता आणि 3 देवी होती. तर पहिली देवी होती जी की म्हणजे सुखाई माता, आणि दुसरी ज्ञानाई, आणि तिसरी कुठली होती? तिसरीचं काही नावच नव्हतं मला समजत. ही बघा, ही पहिली सुखाई माता आहे, तुम्ही पण दर्शन करून घ्या. ही नायनाई माता आणि ही नवशिरी माता गाईज. अशा ह्या 3 जणी होत्या. मग इथं आता आम्ही चाललो आतमध्ये दोघी. चिपळूण खूप आतमध्ये आहे, म्हणजे एवढं पण आतमध्ये पण थोडं आहे. आणि काही तिथे एवढी शांतता होती ना, खरंच असं वाटतं तिथं राहावं. आणि एवढी मोठी जागा होती तिकडे, असं म्हणजे बसणं वगैरे, अशी खेळणं मुलांना वगैरे छान होतं. आणि इथं फोटोशूट करायचं काम चालू होता. आता आम्ही चाललो घरी नाही, गणपतीपुळेला. आणि इथं मंदिराच्या बाजूला एक शाळा होती, खूप भारी होती. आता आम्ही चाललो गणपतीपुळेला. आणि माझा लुक कसा झाला मला कमेंटमध्ये सांगा हां. आता आम्ही चाललो जे की म्हणजे गणपतीपुळ्याला जायला. आणि आपला गणपती बाप्पा कसं दिसतंय, एकदम भारी. आणि आम्ही जाता इथे एवढा भारी व्ह्यू होता ना. आणि मग आम्ही थांबलेलो रस्त्यात काहीतरी खायला, नाश्ता करायला. मी प्रिंगल्स घेतलेले. जिथं जायला गायचं तिथं मला प्रिंगलच पाहिजे असतात. आणि मग मी गणपतीपुळ्याला पोचलो. गाईस, तर मी अशा प्रकारे पोचले गणपतीपुळेला. बघू शकता तुम्ही. आणि गेली दर्शन घ्यायला. आणि आम्ही गेलो दर्शन घ्यायला. काही कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मी काही केला नाही. आणि इकडे आमचे पायला असं नाही येणार वाटतं आज. चल खोड पुढे मला पुढे इथे ना. इथं काढू आपण गाईच. तर गाईज आता मी चाललो. गाईज आम्ही 5:30 वाजता जेवायला थांबलो. आई एक फिरत होतं, बघूया आता काय काय भेटतं जेवायला. मला पण ते कधी जेवायला भेटला भात होतं.
खा. भाकरी, सोलकढी, रस्सा, भात, कांदा, भाकर, कोलबी भात. आणि इथे मी घेतलेली आईस्क्रीम खायला. स्पॅनिश अशी आईस्क्रीमचं नाव होता. आणि आम्हाला जाता जाता हे बघा काय दिसलं. तिकडे वाटतं कोण बाण मारलेला म्हणून त्या गावाचं नाव काहीतरी होतं. मला आता एवढं आठवत नाही. हा बघा तुम्हाला बाण दिसत असेल, दिसला का तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथे खूप मोठा बोगदा लागलेला आणि काही संपता नव्हता. मी तुम्हाला कोकणला जाताना तो ब्लॉग टाकलेला त्याच्यात पण हाच आहे. कारण की कोकणला जाताना कोकणातून येताना हा बोगदा आपल्याला नक्कीच लागतो. तर आम्ही म्हणजे खेडला गेलेलो आणि हा वाटतं रत्नागिरी का कुठे म्हणजे असं बोलतात कुठेतरी आहे. खूपच मोठा होता. संपत नव्हता एवढा मोठा होता. आम्ही पण कंटाळलो.